नाही, हे चुकीचं आहे साहेब. मला आपल्या माध्यमातून कळालं की अजितदादा अण्णा उद्याच्याला सरेंडर होणार आहेत. अण्णा सरेंडर होणार आहेत म्हटल्यावर मी आम्हाला रावलं नाही. मी अण्णाचा कार्यकर्ता. आम्ही रातोरात पुण्याला पोहोचलो. सकाळी मी पोहोचल्यानंतर मी सीआयडी ऑफिस विचारित गेलो लोकांना. मला काय माहीत नव्हतं. त्याचं ऑफिसच्या आसपास 1-2 किलोमीटर मी थांबलो. तिथं थांबून देत नव्हते, एवढी तिथं सिक्युरिटी होती. तिथं थांबल्याच्या नंतर अचानक माझी गाडी बघून त्यांनी अण्णांची एका बारक्या गाडीत आलेली दिसली. मला हात केला की मी अचानक घाबरायसारखं झालो की अण्णा म्हणले मला काय कर, तिथं ऑफिसला नेऊन सोड. मला जरा ही बारकी गाडी याच्यात त्रास व्हायला लागला. मग अचानक त्या 3 जण उतरले. 2-3 जण होते. त्या 2 जण माझ्या काय ओळखीचे नव्हते. त्यांना मी गाडीतून बसवलं ना सीआयडी ऑफिसला गेलो. सीआयडी ऑफिसला अण्णाला सोडलं आणि माझी गाडी घेऊन मी निघून आलो. कुठलीही चौकशी करा, आम्ही तयार आहेत. नार्को रेस्ट करा, आम्ही त्या समोर जायला तयार आहे. आमचं काहीच म्हणणं नाही. हे पण ह्याचं दुधाचं दूध पाण्याचं पाणी होणार 100%. जे अण्णावर बिनबुडाचे आरोप केले जाते, खंडणी झाली, कुठं काय न झालं, हे झालं ते झालं, हे साफ चुकीचं आहे. हे फक्त पालकमंत्री पदाचं भांडण चालू आहे. आदरणीय धनंजय मुंडे साहेबाला फक्त पालकमंत्री पदापासून रोखायचंय. हे दस साहेबाचं आणि बजरंग बाप्पा साहेब यांचं हे कार्यक्रम नियोजनबद्ध चालू आहे. ह्यात काही शंकाच नाही. आणि त्याच्यामध्ये आम्हाला गोरगरीब कार्यकर्त्याला गोवलं जातं. काही संबंध नसताना अण्णाला गाडी द्यायचा माझा संबंधच नाही. मी सगळ्या पुराव्याशी बोलतोय की अण्णा माझ्याकडे गाडी, फक्त अण्णाला माझी गाडी सीआयडी ऑफिसला सोडायपुरती गाडी माझी अण्णाला होती. त्या गाडीत घेऊन मी स्वतः गेलो होतो. हे मी माझ्या मनाने सांगतो. हे शक्यच नाही. अण्णा 2 कोटी रुपये मागू शकत नाही तर भर चौकात फाशी घेईन माझ्यासारखा कार्यकर्ता. अण्णांनी जर 2 कोटी रुपये कोणाकडून घेतले हा आरोप सिद्ध झाला तर मी हे बोलतो तुम्हाला ठामपणाने. 16 तारखेला पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये मी सगळ्यात पुढच्या घडीला बाईट द्यायला पण आपल्या माध्यमाशी होतो. त्या माध्यमाशी बाईट देऊन मी संभाजीनगरला गेलो. संभाजीनगरला गेल्याच्या नंतर मी माझी गाडी रत्नप्रभा शोरूम औरंगाबाद संभाजीनगर इथे लावली आणि मी विमानाचं तिकीट माझं ही आहे. विमानाने मी नागपूरला गेलो. नागपूरला गेल्याच्या नंतर मी 2 दिवस नागपूरला थांबलो आणि वापस येताना सध्या मी ट्रॅव्हल्स नाव आहे. हे ट्रॅव्हल्स माझं वापस येताना ट्रॅव्हल्सचं तिकीट आहे माझं. ट्रॅव्हल्सचं तिकीट मी आणि वापस आल्याच्या नंतर मी माझी गाडी सकाळी 4 वाजता घेऊन मी बीड या ठिकाणी आलो. रत्नप्रभा मोटरहून आपल्या चौकात बोलवली गाडी. मी ड्रायव्हर गाडी घेऊन आम्ही आलो म्हणलं ट्रॅव्हल्सनं तू चौकात गाडी घेऊन ये. ड्रायव्हर चौकात गाडी घेऊन आला. मी सकाळी 6:30 इथं पोहोचलो आपल्या बीड या ठिकाणी. बीडला मी पोहोचल्यानंतर मी माझ्या घरी गेलो आणि ड्रायव्हरला सांगितलं गावाकडे गाडी घेऊन जा आणि मी फोन केल्यावर वापस ये. आता काय एकदम चुकीचं आहे. मी ज्या दिवशी अजितदादा आलते त्या दिवशी सकाळी 10च्या सुमारास माझा मुकदमीचा व्यवसाय आहे. त्या ठिकाणी माझे गाडीवर होते. त्यांचा एक घरगुती वाद होता. आपण त्या कारणासाठी त्यांना भेटायला गेलतो आणि मस्त जोगला येताना मी 10-10:30ला नाश्ता केलाय आणि नाश्ता करून मी येळमघाट या ठिकाणी आलो. येळमघाटला गाडी माझी 1 वाजल्यापासून 2 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून उभी आहे. हे तिचं लोकेशन आहे. 6 वाजेपर्यंत मी माझी स्वतःची गाडी येळमघाट या ठिकाणी उभी होती. मी दौऱ्यात होतो. दौऱ्यात माझ्या मित्राच्या गाडीत गेलतो. ब्लॅक स्कॉर्पिओ होती. हे सगळं सांगतो. MS 239272 तिचा नंबर होता. त्या गाडीमध्ये माझे मित्र मी दादाच्या दौऱ्यात होतो. कारण आम्ही पक्षाचे कार्यकर्ते तर दादा येणार म्हणले आम्ही तिथं जाणारच. त्यात काही प्रश्नच नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.